नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महिला सुरक्षा आणि समानतेसाठी वॉकथॉन रॅलीचे आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांनी वॉकथॉन रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. उमरी रेल्वे गेट परिसरात अतिक्रमणावर मनपाचा गजाराज चालला. अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती. राज्याच्या विविध भागात उन्हाळ्यात थंडीचा तडाखा. हवामानातील बदलामुळे सर्वांवर हवामानाचा परिणाम. कुंभारीत राज्यस्तरीय क्रिकेट टूर्नामेंट शानदार आयोजन. अकोला ॲग्रो एम्प्लॉईज व डीलर्स असोसिएशन तर्फे टूर्नामेंटचे आयोजन. शहर पोलिसांची गांधीगिरी. हेल्मेट घातलेल्यांना गुलाब पुष्प, न घातलेल्यांना दंड. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन करूनही अल्प प्रतिसाद. आता सविस्तर बातम्या. महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि समानतेसाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. जिल्ह्यात स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि समानतेसाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवार 7 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. राज्यगीत संपल्यानंतर वॉकेथॉन रॅलीला जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि जिल्हा परिषदेच्या CEO बी वैष्णवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वॉकेथॉन रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबतच अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, दामिनी पथकातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन या वॉकेथॉन रॅलीला सुरुवात केली. आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने इथे वॉकेथॉनचं आयोजन केले. आपल्याकडे जिल्हा परिषदेतून सुरू झालेली वॉकेथॉन रॅली नेहरू पार्क पर्यंत पोहोचली, जिथे रॅलीचा समारोप करण्यात आला. महिलांच्या हक्कासाठी आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी आयोजित केलेल्या या रॅलीबाबत जिल्हा परिषदेच्या CEO बी वैष्णवी यांनी माहिती दिली. आज आपण जागतिक महिला दिवस निमित्ताने स्टेटच्या महिला बाल कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि या कार्यक्रम प्रथमतः एक वॉकेथॉन म्हणजे वॉकच्या स्वरूपात होणार आहे आमचा कार्यक्रम. आणि जिल्हा परिषदवरनं आपण नेहरू पार्कपर्यंत एक वॉकेथॉन आपण करणार. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी, कर्मचारी आणि फील्ड फंक्शनरीज, स्पेसिफिकली महिला बाल कल्याण विभागांच्या सर्व अंगणवाडी सेविका, सुपरवायझर या कार्यक्रमामध्ये सहभाग होणार आहे. आणि बेसिकली महिलांच्या हक्काबाबत आणि जाणीव असला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कायदा, कानून आणि स्वतःच्या सुरक्षा बाबतीत आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि एक मेसेज आहे सर्व महिलांसाठी की महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही एक छोटं पाऊल आम्ही उचलले आहे. महापालिकेच्या झोन अंतर्गत येणाऱ्या उमरी रेल्वे गेट परिसरात चिकन मटन विक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण आज महापालिकेने हटवले. या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पुन्हा सक्रिय झाले आहे. शुक्रवारी दुपारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील माजी झोन अंतर्गत येणाऱ्या उमरी रेल्वे गेट परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या परिसरात मटण चिकन विक्रेते, ओला मसाला, पानटपऱ्या, चहाची दुकाने आणि इतर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.
चिकन मटण खरेदीसाठी येणारे ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावर उभी करत असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत होती। या परिसरात छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना केलेले अतिक्रमण हटवण्याची तक्रार महापालिका प्रशासनाला मिळाली होती। त्यामुळे आज शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या परिसरातील कच्चे आणि पक्के अतिक्रमण हटवले। या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। हवामानातील बदलांमुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर परिणाम होतो। सध्या मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हिवाळ्यापासून उन्हाळ्याकडे वळताना लोकांना दिवसा ऊन जाणवत आहे। दुसरीकडे उन्हाळ्याचे ऊन तापू लागलाच अचानक सकाळी आणि संध्याकाळी थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढली आहे। हिवाळ्यातील थंडी आता मार्च महिना सुरू होताच संपली आहे असे लोक बोलत होते। तेवढ्यात 4 मार्च पासून अचानक सकाळी आणि संध्याकाळी थंडी सुरू झाली आहे। त्यामुळे उन्हाळ्यात कूलर बाहेर काढण्याऐवजी तो गुंडाळून ठेवण्यातच लोक धन्यता मानत आहेत। थंड वारे इतक्या वेगाने वाहत आहेत की अचानक लोकांनी पुन्हा गरम कपडे घालायला सुरुवात केली आहे। नागरिकांना कान आणि तोंडावर रुमाल बांधून बाहेर पडावे लागत आहे। हवामानातील बदलाचा परिणाम लहान मुलांसोबत मोठ्यांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे। सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे यासारखे अनेक आजार या काळात वाढल्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयातील ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। एकूणच उन्हाळ्याच्या दिवसात थंडीचा तडाखा निर्माण झाला आहे। लोकांना वातावरणातील बदलाचा सामना करावा लागत आहे। मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात शीतलहर निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम राज्यात दिसून येत आहे। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे। एकीकडे दुबईत भारत न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीचा थरार रविवारी रंगणार आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींसाठी ॲग्रो एम्प्लॉईज व डीलर्स असोसिएशनच्या अकोला तर्फे राज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन कुंभारी येथे करण्यात आले आहे। 6 ते 9 मार्च दरम्यान कुंभारीच्या मैदानावर क्रिकेटचा थरार रंगणार आहे। गुरुवार 6 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शिवबा ग्राउंड कुंभारी या ठिकाणी क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पार पडले। या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे हास्य कलाकार भरतभाऊ गणेशपुरे मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन अकोला ॲग्रो एम्प्लॉईज ॲग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे। प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय गाडे साहेब व मोहन भाऊ सोनोने तर प्रमुख अतिथी संतोष भाऊ परांडे उपस्थित होते। कार्यक्रमाला अन्य मान्यवर अतिथीमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे सर्व पदाधिकारी, सर्वश्री सतीश दांडगे, सालके साहेब, नितीन लोखंडे साहेब, जाधव, एडीओ डॉक्टर तोतावार, हेड ऑफ डिपार्टमेंट पॅथॉलॉजी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला जिल्ह्यातील सर्व डीलर्स, मिलिंद एजन्सीजचे संचालक मिलिंद सावजी, स्वाती सीड्स संचालक मंदार सावजी, स्नेहसागर एंटरप्राइजेसचे संचालक संजय हिरानंदानी, पाणी टेंडर्सचे संचालक निलेश पाटणी तसेच लॅब टू लॅबचे केतन शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते। स्पर्धेसाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे सर्व कंपनीचे प्रतिनिधी मयूर मुरुमकार, विक्की कांबे, पंकज पुजारी, दिनेश कांबे, अनिरुद्ध जगताप, जयंत पाटील, कपिल तुपकरी, आशिष पाटील, सिद्धेश्वर भुसारी, नंदकिशोर चतरकर, प्रसाद देशमुख, गजेंद्र गोरे, कैलास उबाडे, गोपाल अंभोरे, श्रीकांत देशमुख, सचिन ठाकरे, हर्षल जाधव, ओवेज खान, शुभम काडे, सूरज नवले आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूभाऊ भोपडे व गौरव भारसाकडे यांनी केले। क्रिकेटचं सामन्याचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। तसं ते सकाळी झालं म्हणा, पण कधी कधी शासनाच्या योजना लेट पोहोचतात, तसं हाही एक शासनाची योजना आहे समजून संध्याकाळी उद्घाटन करायला काही हरकत नाही। आदरणीय मंचावर उपस्थित सगळे आमचे ॲग्रिकोसचे मित्रमंडळ आणि हे अकोला ॲग्रो एम्प्लॉईज अँड डीलर असोसिएशन यांना आयोजित केलेला हा मैदानी खेळ, त्याचं नाव आहे क्रिकेट, आणि त्याच्यासाठी तुम्ही फार दुरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे टीमा आणलेल्या आहेत। आज आहे, उद्या आहे आणि परवा पण अजून काही टीमा येणार आहेत। हे तुमचं खरं तर कौतुक केलं पाहिजे। जेवढे सामने होतील या सामन्यात जो फोर किंवा बॉल ॲग्रो असोसिएटच्या बोर्डला लागेल त्याला 2100 रुपये प्रत्येक बॉलला माझ्याकडनं एक गिफ्ट राहील। आता सर्व टीमनं बॉल ॲग्रो असोसिएट कडे मारला पाहिजे।
अजून आपण सर्वांचं सहकार्य आणि खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला 4 दिवस पाळायचे आहे. तो तयार करायचा झाला पाहिजे. तर मागच्या 10 वर्षांचं यशस्वी आयोजन आपण पाहतो आहोत. ॲग्रो परिवारामध्ये क्रिकेटला सुरुवात करणारा शहर आणि जिल्हा जर कुठला असेल तर तो मग सुरुवातीपासूनच अकोला जिल्हा राहिले आहे आणि ते सुद्धा एक विशेष बाब या ठिकाणी नोंद करावी लागेल. खरं तर दर्जेदार आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या चांगल्या स्तरावर जाते आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर समालोचनामध्ये आणि मला वाटते आपला वैयक्तिक तिसरा कार्यक्रम आहे जिथं मी समालोचन किंवा अँकरिंग साठी आलो. ते माझं अहोभाग्य की गणेशपुरे साहेबांचे नेहमीच आशीर्वाद अनेकदा मला लाभले आहेत. नेहमी त्यांनी कौतुकाची थाप टाकली आहे. आयोजकांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. खरं तर हे मैदान जर आपण अगोदर पाहिलं खरंच शुभा स्टेडियम कुंभारी हे छोटंसं परिसरामधलं मैदान ज्या प्रकारे शुभा संघाच्या सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी बनवलंय ते सुद्धा एक कौतुकाची बाब आहे. आणि महाराष्ट्रभरातून अनेक जिल्ह्यांचे तालुक्यांचे मोठमोठे संघ या स्पर्धेत खेळतील. दिनांक 9 तारखेपर्यंत या स्पर्धेचा प्रवास रंगेल. शहरातील दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा या संदर्भात जागृती करण्यात आली, परंतु तरीही वाहन चालक हेल्मेटचा वापर करताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी आता नवीन शक्कल लढवलेली दिसते. हेल्मेट घातलेल्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले, तर ज्यांना अद्याप स्वर सुरक्षेचे महत्त्व पटले नाही त्यांना समजावून त्यांच्याकडून दंड वसूल केला. वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करणे त्यांच्या फायद्याचे आहे या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले. तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची बैठक घेतली. तसेच सुरक्षा अभियानासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यावर विचार झाला. आता गांधीगिरीद्वारे नागरिकांना हेल्मेटचा वापर करण्यासाठी बाध्य केले जात आहे. खजील होऊन तरी हेल्मेटचा वापर केला जाईल अशी अपेक्षा आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरावर अनेकदा चर्चा होऊनही 18 मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने सरकारी, गैरसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे परिपत्रक तातडीने जारी करावे, खुल्लर समितीचा तपशील तातडीने जाहीर करावा, PF-RDF कायदा रद्द करावा, सर्व कंत्राटी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करावे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे इत्यादी 18 मागण्या पूर्ण कराव्यात. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी सरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने मागे जो आपण संप केला होता जुन्या पेन्शनसाठी, ती पेन्शन शासनाने मंजूर केली. त्यात शासन निर्णय सुद्धा काढला, पण त्यात विस्तृत परिपत्रक हे अद्याप शासनाने काढलेलं नाही आहे. ते विस्तृत परिपत्रक काढल्यावर शासनाची, केंद्र शासनाची की जी सुरू आहे ती कुठली पेन्शन ठेवावी या सर्व कर्मचाऱ्यांचा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने पेन्शनबाबतचे परिपत्रक हे तातडीने मंजूर करावे व कर्मचाऱ्यांचा जो संभ्रम आहे तो दूर करावा यासाठी, तसेच इतर 18 मागण्यांसाठी हे आज 2 घंट्याचे धरणे आंदोलन ठेवले होते. अनेक सत्र न्यायालयाने अकोटमध्ये सुरक्षित वन्यजीव बिबट्याच्या कातडीच्या तस्करीतील आरोपी आशिष सिगची यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या आरोपीला अकोटच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 27 जानेवारी रोजी अटक केली होती. अकोला अकोट रस्त्यावर आशिष कन्हैयालाल सिगची याला बिबट्याच्या तस्करी प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज अकोट सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 27 जानेवारी रोजी अकोट येथून अटक केली होती. तेव्हापासून तो अकोला तुरुंगात आहे. या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयात लेखी उत्तर आणि युक्तिवाद सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी आशिष सिगची याचा जामीन अर्ज फेटाळला. आशिष सिगची हा वन्यजीव तस्करी टोळीचा सदस्य आहे, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय आहे आणि जिचे जाळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात पसरलेले आहे. तपासात असे दिसून आले की आरोपींचे संबंध इतर राज्यातील टोळ्यांशी आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या कारवाईत आरोपींचे संबंध नेपाळ मार्गे चीनपर्यंत असल्याचे समोर आले आहे. हा गुन्हा खूप गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास अधिकारी सहाय्यक वनसंरक्षण SK खून करत आहेत.
तपास पूर्ण होईपर्यंत आणि फरार मुख्य आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत आरोपीचा जामीन अर्ज करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। वन विभागाच्या वतीने सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्याला वार्षिक योजना अंतर्गत 2024 ते 2025 आर्थिक वर्षासाठी 300 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागली। अंतिम टप्प्यातील 180 कोटी रुपये तर फेब्रुवारी महिन्यात मिळाले, त्यामुळे आतापर्यंत केवळ 76 कोटी रुपये खर्च झाले। या आर्थिक वर्षातील राहिलेल्या 24 दिवसात 224 कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे। जिल्हा प्रशासनाकडून 90 कोटी रुपये संबंधित विभागाला वितरित केले आहे आणि जिल्हा नियोजन विभागाने 230 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। काही कामांना प्रशासकीय मंजुरी घेणे बाकी आहे। या आर्थिक वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी प्रशासकीय हालचाली वेगात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले। विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। अकोल्याहून बोरगावच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वारंवार वाहनांचे अपघात होत आहेत, ज्यात आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे। शुक्रवारी सकाळी ही शिवणी नाक्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बोलेरो वाहनाला मागून येणाऱ्या 407 वाहनाने जोरदार धडक दिली, ज्यामुळे रस्त्यावर उभे असलेले बोलेरो वाहन दुभाजकावर जाऊन उलटले। लवकरच होळीचा सण येत आहे। होळीसाठी पुरणपोळी सोबतच चिकन आणि मटणाची विशेष मागणी असते। हे लक्षात घेऊन शहरात चणा डाळीसोबतच चिकनची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे। शहरात चण्याचा माल घेऊन येत असलेले एक बोलेरो वाहन शिवणी नाका परिसरात उभे होते, तेव्हा मागून कोंबड्या घेऊन येत असलेल्या 407 वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की रस्त्यावर उभे असलेले बोलेरो वाहन दुभाजकावर जाऊन उलटले। संपूर्ण रस्त्यावर चण्याचा माल विखुरला होता, तसेच बोलेरोमध्ये चालकही अडकला होता। रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी बोलेरोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस घटनास्थळी पोहोचले होते। दुसऱ्या वाहनात चण्याचा माल भरल्यानंतर रस्त्यावरही वाहतूक सुरळीत करण्यात आली। सध्या दोन्ही अपघातग्रस्त वाहने MIDCला पोलीस ठाण्यात उभी आहेत। या घटनेचा पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। अकोल्यापासून बोरगावपर्यंत वारंवार वाहनांचे अपघात होत आहेत। हे लक्षात घेऊन या रस्त्यावर रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। महिला सुरक्षा आणि समानतेसाठी वॉकथॉन रॅलीचे आयोजन। जिल्हाधिकाऱ्यांनी वॉकथॉन रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। उमरी रेल्वे गेट परिसरात अतिक्रमणावर मनपाचा गजाराज चालला। अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती। राज्याच्या विविध भागात उन्हाळ्यात थंडीचा तडाखा। हवामानातील बदलामुळे सर्वांवर हवामानाचा परिणाम। कुंभारीत राज्यस्तरीय क्रिकेट टूर्नामेंट शानदार आयोजन। अकोला ॲग्रो एम्प्लॉईज व डीलर्स असोसिएशन तर्फे टूर्नामेंटचे आयोजन। शहर पोलिसांची गांधीगिरी। हेल्मेट घातलेल्यांना गुलाब पुष्प, न घातलेल्यांना दंड। सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन करूनही अल्प प्रतिसाद। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।